नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर्सच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये 2021 या वर्षातील सर्व संमिश्र घडामोडी जेवढ्या आहेत जानेवारी पासून ते डिसेंबर पर्यंतच्या त्या सर्व घडामोडीवरचा हा आपला दुसरा पार्ट आहे. यामध्ये आपण जवळपास 90 प्रश्नांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे हे प्रश्न आपल्याला येणाऱ्या कंबाईन पूर्व परीक्षा गट ब आणि गट क साठी दोन्हीसाठी महत्त्वाचे आहेत. त्यानंतर या इतर मुख्य परीक्षा ज्या आहेत त्यांच्यासाठी देखील हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. आणि आता आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, जगातील पहिला 3D प्रिंट केलेला स्टील पूल कोणत्या ठिकाणी आहे? प्रश्न काय आहे? जगातील पहिला 3D प्रिंट केलेला स्टील पूल कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ॲम्स्टरडॅम मध्ये हा पूल आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट होणारं भारताचं 39वं ठिकाण कोणतं? प्रश्न काय आहे? युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये सामील होणारं भारताचं 39वं ठिकाण कोणतं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रुद्रेश्वर मंदिर, पालमपेट, जे की तेलंगणा मधलं आहे. याचा समावेश 39वं ठिकाण म्हणून झालेला आहे युनेस्कोच्या यादीत भारतातील 39वं ठिकाण. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, भारतातील 40वे जागतिक वारसा स्थळ कोणतं आहे? कोणतं? तर 40वं जागतिक वारसा स्थळ जे की भारतातलं 40वं आहे. त्याचे उत्तर आहे ढोलावीरा, गुजरात हे भारतातलं 40वं जागतिक वारसा स्थळ आहे. त्यानंतर चौथा प्रश्न, नागालँड मधील कोणती मिरची पहिल्यांदाच लंडनला निर्यात करण्यात आली? प्रश्न काय आहे? नागालँड मधील कोणती मिरची पहिल्यांदाच लंडनला निर्यात करण्यात आली? तर उत्तर आहे भूत जोलोकिया नावाची मिरची आहे, जी की नागालँडची आहे. तिला पहिल्यांदाच लंडनला निर्यात करण्यात आलेला आहे. कोणत्या मिरचीला? तर भूत जोलोकिया या मिरचीला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, श्रीलंकेमध्ये जगातील सर्वात मोठा तारा सापडला, त्या ताऱ्याचं नाव काय आहे? प्रश्न काय आहे? श्रीलंकेत जगातील सर्वात मोठा तारा सापडला, त्या ताऱ्याचं नाव काय आहे? तर उत्तर आहे नीलम क्लस्टर नावाचा तारा श्रीलंकेमध्ये सापडलेला आहे, जो की जगातला सर्वात मोठा तारा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात उंचीवरील रोड कोणता आहे? प्रश्न काय आहे? जगातील सर्वात उंचीवरील रोड कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे उमलिंगला पास रोड आहे, जो की लडाखमध्ये भारतातील लडाख या ठिकाणी तो बनवण्यात आलेला आहे. उमलिंगला पास हा जगातील सर्वाधिक उंचीवरील रोड ठरलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सेंट्रल बोर्ड फॉर इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्सने कोणते पोर्टल सुरू केले आहे? प्रश्न काय आहे? सेंट्रल बोर्ड फॉर इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्सने कोणतं पोर्टल सुरू केलेलं आहे? तर उत्तर आहे www.cip.ice-gate.gov.in CIP हे पोर्टल सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्सने सुरू केलेला आहे. हा प्रश्न PSI मुख्य परीक्षेसाठी महत्वाचा ठरतो, कारण की संगणक या विषयामध्ये या प्रश्नाचा समावेश होऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पाणीमाह नावाची जागतिक मोहीम कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने सुरू केली? प्रश्न काय आहे? पाणीमाह नावाची जागरूकता मोहीम कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने सुरू केलेली आहे? तर पाणीमाह नावाची जागरूकता मोहीम लडाख या केंद्रशासित प्रदेशाने सुरू केली आहे. मग उत्तर काय आहे? तर लडाख हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, काकोरी ट्रेन कॉन्फरन्सीचे बदललेलं नाव काय आहे? प्रश्न काय आहे? काकोरी ट्रेन कॉन्फरन्सीचे बदललेलं नाव काय आहे? तर ते नाव आता काकोरी ट्रेन ऍक्शन असं करण्यात आलेलं आहे. काय करण्यात आलंय? काकोरी ट्रेन ऍक्शन, जे की 1925 साली झाली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली कॅटल जिनोमिक चिप कोणती? प्रश्न काय आहे? भारतातील पहिली कॅटल जिनोमिक चिप कोणती आहे? तर उत्तर आहे इंडिगाव नावाची चिप आहे, जी की भारतातली पहिली कॅटल जिनोमिक चिप आहे. पुढचा प्रश्न पाहूया, रामसर यादीमध्ये सामील झालेले ठोळ पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? काय प्रश्न आहे? रामसर यादीत सामील झालेलं ठोळ पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर उत्तर आहे ते गुजरात राज्यामध्ये आहे. रामसर यादीमध्ये सामील झालेले ठोळ नावाचे पक्षी अभयारण्य गुजरात राज्यात आहे. त्यानंतर 12वा प्रश्न आहे, रामसर यादीमध्ये सामील झालेलं वाढवण पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? प्रश्न काय आहे? रामसर यादीत सामील झालेलं वाढवण पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे ते पण गुजरात राज्यातलं आहे. कोणतं? वाढवण पक्षी अभयारण्य आणि ठोळ पक्षी अभयारण्य हे दोन पक्षी अभयारण्य गुजरात राज्यातले आहेत, ज्यांचा रामसर यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हरियाणातील कोणती 2 ठिकाणे रामसर यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत? प्रश्न काय आहे? हरियाणातील कोणती 2 ठिकाणे रामसर यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत? तर याचं उत्तर आहे
पहिलं म्हणजे सुलतानपूर आणि दुसरं म्हणजे भिंदवास नावाचे हे दोन ठिकाणं रामसर यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत, जी की हरियाणा राज्यातील आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आवारामध्ये अग्निशमन केंद्र असणारं पहिलं भारतीय रुग्णालय कोणतं? काय प्रश्न आहे, तर आवारामध्ये म्हणजेच स्वतःच्या कंपाऊंड मध्ये किंवा स्वतःच्या आवारामध्ये अग्निशमन केंद्र असणारं भारतातील पहिलं रुग्णालय कोणतं ठरलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे एम्स दिल्ली. दिल्लीचे एम्स रुग्णालय असं पहिलं रुग्णालय आहे, ज्या रुग्णालयामध्ये स्वतःच्या आवारात अग्निशमन केंद्र आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. शासनामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रूफ नावाचं ऍप कोणत्या केंद्रशासित प्रदेशानं सुरू केलेलं आहे? काय प्रश्न आहे, शासनात पारदर्शकता आणण्यासाठी प्रूफ नावाचं ऍप कोणत्या केंद्रशासित प्रदेशानं सुरू केलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीरचं ते प्रूफ नावाचं ऍप्लिकेशन आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणता महामार्ग भारतातील पहिला इलेक्ट्रिक व्हेकल्स फ्रेंडली महामार्ग बनलेला आहे? काय प्रश्न आहे, कोणता महामार्ग भारतातील पहिला इलेक्ट्रिक व्हेकल्स फ्रेंडली महामार्ग बनलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दिल्ली चंदीगड महामार्ग हा भारतातील पहिला इलेक्ट्रिक व्हेकल फ्रेंडली महामार्ग बनलेला आहे. कोणता महामार्ग, तर दिल्ली चंदीगड महामार्ग. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिलं स्मॉग टावर कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलं? देशातील पहिलं स्मॉग टावर कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलं? तर उत्तर आहे दिल्ली या ठिकाणी देशातील पहिलं स्मॉग टावर उभारण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आला? काय प्रश्न आहे, भारतातील पहिला तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात आला? तर उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये भारतातील पहिला तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. अफगाणिस्तानातून भारताच्या निर्वासन मोहिमेला कोणते नाव देण्यात आले? काय प्रश्न आहे, तर अफगाणिस्तानामधून भारतामध्ये जे लोक निर्वासित झाले त्यांच्या त्या मोहिमेला कोणतं नाव देण्यात आलेलं आहे, जे की तालिबाननं ताबा केल्याच्या नंतर ही घटना घडलेली आहे. तर त्याला आपण ऑपरेशन देवी शक्ती असं नाव देण्यात आलं होतं. अफगाणिस्तानामधून जे भारतीय लोक होते त्यांना परत आणण्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवण्यात आलं, तर ऑपरेशन देवी शक्ती नावाचं ऑपरेशन राबवण्यात आलं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, NCDEX ने लॉन्च केलेल्या भारताच्या पहिल्या कृषी क्षेत्रीय निर्देशांकाचं नाव काय आहे? काय प्रश्न आहे, NCDEX ने लॉन्च केलेल्या भारताच्या पहिल्या कृषी क्षेत्रीय निर्देशांकाचं नाव काय आहे? तर योग्य उत्तर आहे गवार एक्स नावाचा निर्देशांक, कृषी क्षेत्रीय निर्देशांक लॉन्च करण्यात आलेला आहे. त्याचं नाव आहे GUAREX म्हणजेच गवार एक्स नावाचा निर्देशांक आहे, जो की पहिला कृषी क्षेत्रीय निर्देशांक आहे भारताचा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, देश के मेंटर्स कार्यक्रमासाठी दिल्ली सरकारचा ब्रँड अँबॅसिडर कोण आहे? काय प्रश्न आहे, देश के मेंटर्स या कार्यक्रमासाठी दिल्ली सरकारचा ब्रँड अँबॅसिडर कोण आहे? तर उत्तर आहे सोनू सूद हा अभिनेता दिल्ली सरकारचा ब्रँड अँबॅसिडर आहे. कोणत्या कार्यक्रमासाठी, तर देश के मेंटर्स या कार्यक्रमासाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जगामधील सर्वात उंचावरील चित्रपटगृह कोणत्या ठिकाणी उघडण्यात आलं? काय प्रश्न आहे, जगातील सर्वात उंचावरील चित्रपटगृह कोणत्या ठिकाणी उघडण्यात आलं? तर उत्तर आहे लडाख या ठिकाणी जगातील सर्वात उंचावरील चित्रपटगृह उघडण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, लडाखने कोणत्या प्राण्यास राज्य प्राणी म्हणून घोषित केलं आहे? काय प्रश्न आहे, लडाखने कोणत्या प्राण्यास राज्य प्राणी म्हणून घोषित केलं आहे? तर योग्य उत्तर आहे हिमबिबट्या नावाचा प्राणी जो आहे त्याला लडाखने राज्य प्राणी म्हणून घोषित केलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लडाखने कोणत्या पक्ष्याला राज्य पक्षी म्हणून घोषित केलं आहे? तर लडाखने काळ्या मानेचा क्रेन पक्षाला राज्य पक्षी म्हणून घोषित केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणाच्या 125व्या जयंतीनिमित्त PM नरेंद्र मोदी यांच्याकडून 125 रुपयाचं नाणं प्रसिद्ध करण्यात आलं? प्रश्न काय आहे, कोणाच्या 125व्या जयंतीनिमित्त PM नरेंद्र मोदी यांच्याकडून 125 रुपयाचे नाणे प्रसिद्ध करण्यात आलं? तर उत्तर आहे श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपदा, जे की इस्कॉनचे संस्थापक आहेत. त्यांच्या 125व्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदी यांच्याकडून 125 रुपयाचं नाणं प्रसिद्ध करण्यात आलं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कॅनेडियन सिटी बर्नाबी कोणत्या दिवशी गौरी लंकेश दिन म्हणून पाळणार आहे? काय प्रश्न आहे, कॅनेडियन सिटी बर्नाबी जी आहे ती कोणत्या दिवशी गौरी लंकेश दिन म्हणून पाळणार आहे? तर तो असणार आहे 5 सप्टेंबरला ते त्यांनी गौरी लंकेश दिन पाळलेला आहे. कोणत्या सिटीने, म्हणजे कोणत्या शहराने, तर बर्नाबी नावाच्या शहरानं हा गौरी लंकेश दिन पाळलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या रेल्वे स्टेशनला पंचतारांकित ईट राईट स्टेशन प्रमाणपत्र मिळालेलं आहे किंवा प्रमाणित करण्यात आलं आहे?
काय प्रश्न आहे तर कोणत्या रेल्वे स्टेशनला पंचतारांकित ईट राईट स्टेशन प्रमाणपत्र मिळालेलं आहे? तर ते आहे चंदीगड रेल्वे स्टेशन, याला ईट राईट स्टेशन प्रमाणपत्र मिळालेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी भारतातील सर्वात उंच एअर प्युरिफायर टॉवर स्थापित करण्यात आला आहे? काय प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी भारतातील सर्वात उंच एअर प्युरिफायर टॉवर स्थापित करण्यात आला आहे? तर उत्तर आहे चंदीगड या ठिकाणी भारतातील सर्वात उंच एअर प्युरिफायर टॉवर स्थापित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या उच्च राख कोळसा गॅसिफिकेशन आधारित मिथेनॉल उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं? प्रश्न काय आहे, कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या उच्च राख कोळसा गॅसिफिकेशन आधारित मिथेनॉल उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं आहे? तर उत्तर आहे हैदराबाद या ठिकाणी भारतातील पहिल्या उच्च राख कोळसा गॅसिफिकेशन आधारित मिथेनॉल उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हवेतून कार्बन मिळवणारा जगातील सर्वात मोठा प्लांट कोणत्या देशामध्ये सुरू झाला आहे? काय प्रश्न आहे, हवेतून कार्बन मिळवणारा जगातील सर्वात मोठा प्लांट कोणत्या देशात सुरू करण्यात आलेला आहे? तर ते आहे आइसलँड या देशामध्ये हा प्लांट सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजा महेंद्र प्रताप विद्यापीठाचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? काय प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजा महेंद्र प्रताप विद्यापीठाचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर उत्तर आहे अलीगड, उत्तर प्रदेशामधील अलीगड या ठिकाणी राजा महेंद्र प्रताप विद्यापीठाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या कंपनीने कार्बन डायऑक्साईड कॅप्चर करण्यासाठी भारतातील पहिल्या प्लांटला सुरुवात केली? काय प्रश्न आहे, कोणत्या कंपनीने कार्बन डायऑक्साईड कॅप्चर करण्यासाठी भारतातील पहिल्या प्लांटला सुरुवात केलेली आहे? तर उत्तर आहे टाटा स्टील. पुढचा प्रश्न पाहूया, कोणत्या कंपनीने भारतातील कार उत्पादन बंद केलं आहे? काय प्रश्न आहे, कोणत्या कंपनीने भारतातील कार उत्पादन बंद केलेलं आहे? तर उत्तर आहे फोर्ड कंपनी जी आहे त्या कंपनीने भारतातील कार उत्पादन थांबवलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यामध्ये 11व्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं? काय प्रश्न आहे, कोणत्या राज्यात 11व्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं? तर उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्यामध्ये 11व्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे, जम्मू आणि काश्मीरच्या चिनाब खोऱ्यामध्ये कोणता सण साजरा केला जातो? काय प्रश्न आहे, जम्मू आणि काश्मीरच्या चिनाब खोऱ्यात कोणता सण साजरा केला जातो? तर उत्तर आहे कांचोत सण आहे, तो जम्मू काश्मीरच्या चिनाब खोऱ्यामध्ये साजरा केला जातो. कोणता सण? तर कांचोथ नावाचा सण आहे, तो साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले स्वदेशी क्रूज लाइनर कोणी लॉन्च केले? काय प्रश्न आहे, भारतातील पहिलं स्वदेशी क्रूज लाइनर कोणी लॉन्च केलेलं आहे? तर उत्तर आहे IRCTC ने भारतातील पहिलं स्वदेशी क्रूज लाइनर लॉन्च केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, 2 शिखरे सर करणारी सर्वात जलद भारतीय कोण ठरली? काय प्रश्न आहे, 2 शिखरे सर करणारी सर्वात जलद भारतीय कोण ठरली? तर उत्तर आहे गीता समोटा ही भारतीय जी आहे तिने जगामधील 2 शिखरे सर केली आहेत आणि त्यामुळे ती सर्वात जलद शिखरे सर करणारी सर्वात जलद भारतीय ठरलेली आहे. कोण? तर गीता समोटा. पुढचा प्रश्न आहे, हिमालयन फिल्म फेस्टिवल 2021 ची पहिली आवृत्ती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? काय प्रश्न आहे, हिमालयन फिल्म फेस्टिवल 2021 ची पहिली आवृत्ती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? तर उत्तर आहे लडाख या ठिकाणी हिमालयन फिल्म फेस्टिवल 2021 ची पहिली आवृत्ती आयोजित करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी कोणत्या समुद्र किनाऱ्यांना प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालेलं आहे? काय प्रश्न आहे, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी मधील कोणत्या समुद्र किनाऱ्यांना प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालेलं आहे? तर उत्तर आहे कोवलम हा तामिळनाडूतील समुद्र किनारा आहे आणि येडन हा पुदुच्चेरीतील समुद्र किनारा आहे. या 2 समुद्र किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया, आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीला कोणत्या चक्रीवादळाचा फटका बसला होता? काय प्रश्न आहे, आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीला कोणत्या चक्रीवादळाचा फटका बसला होता? तर उत्तर आहे गुलाब नावाचं चक्रीवादळ जे की आंध्र आणि ओडिशाच्या किनारपट्टीला धडकले होते. पुढचा प्रश्न आहे, 100% सौर ऊर्जेवर चालणारं भारतातील पहिले रेल्वे स्टेशन कोणते? काय प्रश्न आहे, 100% सौर ऊर्जेवर चालणारं भारतातील पहिलं रेल्वे स्टेशन कोणतं ठरलं आहे? तर उत्तर आहे डॉक्टर रामचंद्रन रेल्वे स्टेशन चेन्नई हे भारतातील 100% सौर ऊर्जेवर चालणारं पहिलं रेल्वे स्टेशन आहे. पुढचा प्रश्न आहे,
जीआय टॅग मिळालेली सोजत मेहंदी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? काय प्रश्न आहे? जीआय टॅग मिळालेली सोजत मेहंदी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर उत्तर आहे राजस्थानची ही मेहंदी आहे, तिला जीआय टॅग मिळालेला आहे. सोजत मेहंदी ही राजस्थानची आहे. पुढचा प्रश्न, जीआय टॅग मिळालेली जुडिमा तांदूळ वाईन कोणत्या राज्याशी संबंधित आहे? काय प्रश्न आहे? जीआय टॅग मिळालेली जुडिमा तांदूळ वाईन ही कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर उत्तर आहे आसाम राज्याशी ही संबंधित आहे. म्हणजे आसाम राज्याची ही वाईन आहे जी की जुडिमा तांदूळ वाईन म्हणून प्रसिद्ध आहे, तिला जीआय टॅग मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रीय बास्केटबॉल संघटनेचा ब्रँड अँबॅसिडर कोण आहे? काय प्रश्न आहे? भारताच्या राष्ट्रीय बास्केटबॉल संघटनेचा ब्रँड अँबॅसिडर कोण आहे? तर उत्तर आहे रणवीर सिंग हा भारताच्या राष्ट्रीय बास्केटबॉल संघटनेचा ब्रँड अँबॅसिडर आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने नमामि गंगे मिशनचे अधिकृत शुभंकर म्हणून कोणाला घोषित केलं आहे? काय प्रश्न आहे? तर केंद्र सरकारने नमामि गंगे मिशनचे अधिकृत शुभंकर म्हणून कोणाला घोषित केले आहे? तर उत्तर आहे चाचा चौधरी यांना केंद्र सरकारनं नमामि गंगे मिशनचं अधिकृत शुभंकर म्हणून घोषित केलं आहे. पुढचा प्रश्न आहे, एनएसजीच्या सुदर्शन भारत परिक्रमेला कोणी हिरवा झेंडा दाखवला? काय प्रश्न आहे? एनएसजीच्या सुदर्शन भारत परिक्रमेला कोणी हिरवा झेंडा दाखवला? तर उत्तर आहे अमित शहा यांनी एनएसजीच्या सुदर्शन भारत परिक्रमेला हिरवा झेंडा दाखवला. पुढचा प्रश्न आहे, पश्चिम बंगालच्या जीआय टॅग मिळालेल्या मिहिदन या गोड पदार्थाची निर्यात कोणत्या देशाला करण्यात आली? तर उत्तर आहे बहरीन या देशाला पश्चिम बंगालच्या जीआय टॅग मिळालेल्या मिहिदन या गोड पदार्थाची निर्यात करण्यात आली. पुढचा प्रश्न पाहूया, जीआय टॅग मिळालेला वाडा कोलम तांदूळ कोणत्या ठिकाणचा आहे? काय प्रश्न आहे? जीआय टॅग मिळालेला वाडा कोलम हा तांदूळ कोणत्या ठिकाणचा आहे? तर उत्तर आहे पालघरचा हा तांदूळ आहे जो की महाराष्ट्रातील आहे. महाराष्ट्रातील पालघरचा वाडा कोलम तांदूळ त्याला नुकताच जीआय टॅग मिळालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, जीआय टॅग मिळालेली कन्याकुमारी लवंग कोणत्या राज्याची आहे? काय प्रश्न आहे? जीआय टॅग मिळालेली कन्याकुमारी लवंग कोणत्या राज्याची आहे? तर उत्तर आहे तामिळनाडू राज्याची ही जीआय टॅग मिळालेली लवंग आहे, तिला आपण कन्याकुमारी लवंग असं ओळखतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय रेल्वेने कोणत्या 2 लांब पल्ल्याच्या मालवाहू गाड्या सुरू केल्या आहेत? काय प्रश्न आहे? भारतीय रेल्वेने कोणत्या 2 लांब पल्ल्याच्या मालवाहू गाड्या सुरू केल्या आहेत? तर उत्तर आहे त्रिशूल आणि गरुड नावाच्या 2 मालवाहू गाड्या ज्या की लांब पल्ल्याच्या आहेत, भारतीय रेल्वेने सुरू केलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे? काय प्रश्न आहे? भारतातील पहिलं अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे? तर उत्तर आहे जयपूर या ठिकाणी भारतातील पहिलं अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर सुरू करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया, प्रत्येक हुनर हाटच्या ठिकाणी कोणाच्या नावाने वाटिका स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे? काय प्रश्न आहे? प्रत्येक हुनर हाटच्या ठिकाणी कोणाच्या नावाने वाटिका स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे? तर उत्तर आहे विश्वकर्मा यांच्या नावाने प्रत्येक हुनर हाटच्या जागी वाटिका स्थापन करण्यात येणार आहे. त्यांना विश्वकर्मा वाटिका असं नाव दिलं जाणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया, भारताकडून कोणत्या नाटकाची ऑस्कर पुरस्कार 2022 साठी निवड करण्यात आली आहे? काय प्रश्न आहे? भारताकडून कोणत्या नाटकाची ऑस्कर पुरस्कार 2022 साठी निवड करण्यात आली आहे? तर उत्तर आहे कुझंगल हे नाटक आहे जे की तामिळ नाटक आहे, त्याची निवड ऑस्कर पुरस्कार 2022 साठी करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली टेस्ट ट्यूब बन्नी नावाचं म्हशीचं बछडा कोणत्या राज्यात जन्माला आला? काय आहे? भारतातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी बन्नी नावाची म्हशीची बछडी किंवा बछडा कोणत्या राज्यामध्ये जन्मले? तर उत्तर आहे गुजरात या राज्यामध्ये हे जन्मलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, जगामधील सर्वात मोठी क्रिकेट बॅट कोणी तयार केली? काय प्रश्न आहे? जगातील सर्वात मोठी क्रिकेट बॅट कोणी तयार केली? तर उत्तर आहे हैदराबाद क्रिकेट संघटनेने ही बॅट तयार केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या रेडिओ ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल प्रणालीचे उद्घाटन करण्यात आलं? काय प्रश्न आहे? कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या रेडिओ ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल प्रणालीचे उद्घाटन करण्यात आलं? तर उत्तर आहे कोलकाता या ठिकाणी भारतातील पहिल्या रेडिओ ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल प्रणालीचे उद्घाटन करण्यात आलं. पुढचा प्रश्न पाहूया,
भारतातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन प्लांट कोणती कंपनी तयार करणार आहे? काय प्रश्न आहे? भारतातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन प्लांट कोणती कंपनी तयार करणार आहे? तर उत्तर आहे गेल ही कंपनी भारतातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन प्लांट तयार करणार आहे. पुढचा प्रश्न आहे, सीबीएसईने शौर्य पुरस्कारांबद्दल जनजागृती करण्यासाठी शाळांमध्ये कोणता प्रकल्प सुरू केला आहे? प्रश्न काय आहे? सीबीएसईने शौर्य पुरस्कारांबद्दल जनजागृती करण्यासाठी शाळांमध्ये कोणता प्रकल्प सुरू केलेला आहे? तर तो प्रकल्प आहे वीरगाथा प्रकल्प. हा कशासाठी सुरू केलेला आहे? तर शौर्य पुरस्कारांबद्दलची जनजागृती यासाठी हा वीरगाथा प्रकल्प सीबीएसईने शाळांमध्ये सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या एक्सप्रेसला IMS प्रमाणपत्र मिळालं आहे? काय प्रश्न आहे? कोणत्या एक्सप्रेसला IMS नावाचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे? तर उत्तर आहे चेन्नई म्हैसूर चेन्नई शताब्दी एक्सप्रेसला हे प्रमाणपत्र मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीचा वर्ड ऑफ द इयर 2021 कोणता आहे? काय प्रश्न आहे? ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीचा वर्ड ऑफ द इयर 2021 कोणता आहे? तर तो आहे व्हॅक्स नावाचा शब्द जो आहे, तर ऑक्सफर्ड डिक्शनरीने त्यांचा 2021चा वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केलेला आहे. कोणता शब्द? व्हॅक्स हा शब्द घोषित करण्यात आला आहे ऑक्सफर्डचा वर्ड ऑफ द इयर. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले रूफटॉप ड्राईव्ह इन थिएटर कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे? काय प्रश्न आहे? भारतातील पहिलं रूफटॉप ड्राईव्ह इन थिएटर कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे? तर उत्तर आहे मुंबई या ठिकाणी हे पहिलं रूफटॉप ड्राईव्ह इन थिएटर सुरू करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यानं देशातील पहिले बांबूपासून बनवलेले क्रिकेट बॅट स्टंप विकसित केले आहेत? काय प्रश्न आहे? कोणत्या राज्यानं देशातील पहिले बांबूपासून बनवलेले क्रिकेट बॅट आणि स्टंप विकसित केले आहे? तर उत्तर आहे त्रिपुरा या राज्यानं हे बांबूपासून बनवलेले क्रिकेटचे बॅट आणि स्टंप विकसित केले आहे, जे की देशातील पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, युनेस्कोच्या 49 क्रिएटिव्ह शहरांच्या यादीमध्ये भारताच्या कोणत्या शहराचा समावेश करण्यात आला आहे? काय प्रश्न आहे? युनेस्कोच्या 49 क्रिएटिव्ह शहरांच्या यादीमध्ये भारताच्या कोणत्या शहराचा समावेश करण्यात आला आहे? तर उत्तर आहे श्रीनगरचा समावेश या 49 क्रिएटिव्ह शहरांच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश महिला कोण? काय प्रश्न आहे? भारतातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश महिला कोण? तर उत्तर आहे फाल्गुनी नायर ही भारतातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश महिला ठरलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातून चोरीस गेलेली कोणती मूर्ती कॅनडा देशानं भारताला परत पाठवली आहे? काय प्रश्न आहे? भारतामधून चोरीला गेलेली कोणती मूर्ती जी की कॅनडा या देशाने आता भारताला परत पाठवली आहे? तर ती मूर्ती होती अन्नपूर्णा देवीची मूर्ती, जी भारतामधून चोरी झाली होती, ती आता कॅनडा देशामधून परत भारताला देण्यात आली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भोपाळच्या हबीबगंज रेल्वे स्टेशनचं बदललेलं नाव काय आहे? काय प्रश्न आहे? भोपाळच्या हबीबगंज या रेल्वे स्टेशनचं बदललेलं नवीन नाव काय आहे? तर उत्तर आहे राणी कमलापती स्टेशन असं या हबीबगंज रेल्वे स्टेशनचं बदललेलं नाव आहे. पुढचा प्रश्न आहे, UN ग्लोबल कॉम्पॅक्ट मध्ये सामील होणारी पहिली भारतीय टू व्हीलर निर्माता कोणती कंपनी आहे? काय प्रश्न आहे? UN ग्लोबल कॉम्पॅक्ट मध्ये सामील होणारी पहिली भारतीय टू व्हीलर निर्माता कंपनी कोणती बनली आहे? तर उत्तर आहे टीव्हीएस मोटर ही पहिली टू व्हीलर निर्माता कंपनी आहे, जी की युएनच्या ग्लोबल कॉम्पॅक्ट मध्ये सामील झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या 41व्या अंटार्क्टिका वैज्ञानिक मोहिमेचं नेतृत्व कोणी केले? काय प्रश्न आहे? भारताच्या 41व्या अंटार्क्टिका वैज्ञानिक मोहिमेचं नेतृत्व कोण करत आहे किंवा कोणी केलेलं आहे? तर उत्तर आहे डॉक्टर शैलेंद्र सैनी यांनी भारताच्या 41व्या अंटार्क्टिका वैज्ञानिक मोहिमेचं नेतृत्व केलं आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्राने कोणत्या केंद्रशासित प्रदेशासाठी नवीन राज्य सैनिक मंडळाला मान्यता दिली आहे? काय प्रश्न आहे? केंद्राने कोणत्या केंद्रशासित प्रदेशासाठी नवीन राज्य सैनिक मंडळाला मान्यता दिली आहे? तर उत्तर आहे लडाख या केंद्रशासित प्रदेशासाठी नवीन राज्य सैनिक मंडळाला मान्यता देण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणाला जगातील सर्वात उंच रस्त्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळाला आहे? काय आहे? जगातील सर्वात उंच रस्ता कोणता आहे ज्याला
ज्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेली आहे असा प्रश्न आहे. तर उत्तर आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनला हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी उमलिंगला पास हा रस्ता जो की जगातील सर्वाधिक उंचीवरचा रस्ता बनवला आहे, म्हणून बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनला गिनीज ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मिळालेला आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया आता. कोणत्या देशाच्या 8573 संगीतकारांनी जगातील सर्वात मोठा ऑर्केस्ट्रा विक्रम प्रस्थापित केला? काय प्रश्न आहे? कोणत्या देशाच्या 8573 संगीतकारांनी जगातील सर्वात मोठा ऑर्केस्ट्रा विक्रम प्रस्थापित केला आहे? तर उत्तर आहे व्हेनेझुएला या देशाच्या संगीतकारांनी हा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे. कॉलिन्स डिक्शनरीने वर्ड ऑफ द इयर 2021 म्हणून कोणता शब्द घोषित केला? तर तो शब्द आहे NFT आणि त्या NFTचं रूप म्हणजे पूर्ण रूप काय आहे असा प्रश्न आहे. म्हणजे काय तर कॉलिन्स डिक्शनरीने वर्ड ऑफ द इयर 2021 म्हणून घोषित केलेल्या NFTचे पूर्ण रूप काय आहे असा प्रश्न आहे. तर उत्तर आहे नॉन फंगेबल टोकन हे NFTचं पूर्ण रूप आहे आणि हा शब्द कॉलिन्स डिक्शनरीने त्यांचा वर्ड ऑफ द इयर 2021 म्हणून घोषित केला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्यामध्ये भारतीय रेल्वे जगातील सर्वात उंच पियर ब्रिज बांधत आहे? काय प्रश्न आहे? कोणत्या राज्यात भारतीय रेल्वे जगातील सर्वात उंच पियर ब्रिज बांधत आहे? तर उत्तर आहे मणिपूर राज्यामध्ये भारतीय रेल्वे जगातील सर्वात उंच पियर ब्रिज बांधत आहे. पुढचा प्रश्न आहे. मेरिम वेबस्टर डिक्शनरीने 2021 साठी वर्ड ऑफ द इयर म्हणून कोणता शब्द घोषित केला? काय प्रश्न आहे? मेरिम वेबस्टर डिक्शनरीने 2021 साठी वर्ड ऑफ द इयर म्हणून कोणता शब्द घोषित केला आहे? तर उत्तर आहे व्हॅक्सिन नावाचा शब्द मेरिम वेबस्टर डिक्शनरीने 2021 साठी वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे. कोठे पर्यटनाला चालना देण्यासाठी पहिला अहर्बल महोत्सव आयोजित करण्यात आला? काय प्रश्न आहे? कोणत्या ठिकाणी पर्यटनाला चालना देण्यासाठी पहिला अहर्बल महोत्सव आयोजित करण्यात आला? तर उत्तर आहे जम्मू काश्मीरमध्ये हा पहिला अहर्बल महोत्सव आयोजित करण्यात आला, ज्याचा उद्देश पर्यटनाला चालना देणे हा होता. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या बॉलिवूड अभिनेत्याला UAEचा गोल्डन व्हिसा मिळाला आहे? काय प्रश्न आहे? कोणत्या बॉलिवूड अभिनेत्याला UAE देशाचा गोल्डन व्हिसा मिळाला आहे? तर उत्तर आहे संजय दत्त याला UAE या देशाचा गोल्डन व्हिसा मिळाला आहे. पुढचा प्रश्न आहे. जवाद चक्रीवादळाचा फटका भारताच्या कोणत्या किनारपट्टीला बसला? काय प्रश्न आहे? जवाद चक्रीवादळाचा फटका भारताच्या कोणत्या किनारपट्टीला बसला? तर उत्तर आहे पूर्व किनारपट्टी जी आहे भारताची तिला जवाद चक्रीवादळाचा फटका बसलेला आहे. पुढचा प्रश्न आहे. केम्ब्रिज डिक्शनरीने कोणता शब्द वर्ड ऑफ द इयर 2021 म्हणून घोषित केला आहे? काय प्रश्न आहे? केम्ब्रिज डिक्शनरीने कोणता शब्द वर्ड ऑफ द इयर 2021 म्हणून घोषित केला आहे? तर उत्तर आहे परसेव्हरन्स हा जो शब्द आहे तो केम्ब्रिज डिक्शनरीचा वर्ड ऑफ द इयर 2021 म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. परसेव्हरन्स काय शब्द आहे? परसेव्हरन्स हा शब्द केम्ब्रिज डिक्शनरीने वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केला आहे. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या नदीजोड प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? काय प्रश्न आहे? कोणत्या नदीजोड प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली? तर उत्तर आहे केन बेटवा हा नदीजोड प्रकल्प आहे, याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे. बिहारच्या कोणत्या पदार्थाला GI टॅग प्रदान करण्यात आला? काय प्रश्न आहे? बिहारच्या कोणत्या पदार्थाला GI टॅग प्रदान करण्यात आला? तर उत्तर आहे मिथिला माखन आहे, त्याला GI टॅग देण्यात आला आहे, जे की बिहारचं आहे. कोणतं? मिथिला माखन. पुढचा प्रश्न आहे. उन्नती ई लर्निंग प्लॅटफॉर्म कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचा आहे? काय प्रश्न आहे? उन्नती ई लर्निंग प्लॅटफॉर्म कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचा आहे? तर तो आहे दिल्लीचा. दिल्लीचा हा उन्नती ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या US फॅशन ब्रँडने त्यांच्या पोशाखांसाठी खादी डेनिमची निवड केली? काय प्रश्न आहे? कोणत्या US फॅशन ब्रँडने त्यांच्या पोशाखांसाठी खादी डेनिमची निवड केली? तर उत्तर आहे पॅन्टागोनिया हा US फॅशन ब्रँड आहे, त्यांनी त्यांच्या ड्रेसिंगसाठी खादीची निवड केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे. युनेस्कोने कोलकात्याच्या कोणत्या महोत्सवाला अमूर्त सांस्कृतिक वारसा महोत्सव म्हणून मान्यता दिली आहे? काय प्रश्न आहे? युनेस्कोने कोलकात्याच्या कोणत्या महोत्सवाला अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे?
तर उत्तर आहे दुर्गा पूजा महोत्सव जो आहे कोलकात्याचा, त्याला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय लवाद आणि मध्यस्थी केंद्राचे उद्घाटन करण्यात आलं? काय प्रश्न आहे, कोणत्या राज्यात आंतरराष्ट्रीय लवाद आणि मध्यस्थी केंद्राचे उद्घाटन करण्यात आलं? तर उत्तर आहे तेलंगणा या राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय लवाद आणि मध्यस्थी केंद्राचे उद्घाटन करण्यात आलं. याचबरोबर या टॉपिकवरचे सर्व प्रश्न संपलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.